ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 12 राशी आहेत आणि प्रत्येक राशीवरती एखाद्या अवयवाचा आणि भागाचा अंमल असतो किंवा प्रभाव असतो असं मानलं जातं. मग तुमच्या राशीनुसार तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावरती त्याचा प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, मी ॲस्ट्रोगुरू चैतन्य आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण जर या चॅनलवर प्रथमच असाल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये डोक्याच्या टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत राशींची विभागणी केली आहे आणि या अवयवांची, या भागाची आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने सावध राहू शकतो हे या व्हिडिओत आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे सर्वात पहिल्या राशीपासून आपण सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रातली सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीचा प्रभाव असतो टाळूपासून नाकाच्या भागापर्यंत आणि या राशीचा स्वामी असतो मंगळ. जर तुम्ही बघाल तर मेष राशीची लोक हे अतिशय धाडसी आणि झटकन निर्णय घेणारे अशी व्यक्ती असतात. लगेच रागावतात पण आणि लगेच शांतसुद्धा होतात असा त्यांचा स्वभाव गुण असतो. आणि या व्यक्तींना सजेस्ट केलं जातं की तुम्ही तुमच्या डोक्याची व्यवस्थितरित्या काळजी घ्या, तुमच्या मेंदूची, तुमच्या डोळ्यांची, तुमच्या कपाळाची आणि टाळूची व्यवस्थित काळजी घ्या. जर तुम्ही गाडी चालवत असाल, बाईक चालवत असाल तर नेहमी हेल्मेट घाला. कुठेही बाहेर जात असताना आपल्या डोक्याला कशा पद्धतीने त्रास होणार नाही किंवा मार लागणार नाही याबद्दल नेहमी अलर्ट राहा. याबद्दल सतर्क राहून तुम्ही काळजी घ्या. दुसरी रास येते वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि वृषभ राशीचा शरीरावर अंमल असतो नाकापासून गळ्यापर्यंतच्या भागावरती. या राशीच्या व्यक्तींचा जर तुम्ही आवाज पाहाल ना तर अतिशय मधुर आणि ऐकण्यासारखा असतो. आणि या राशीच्या व्यक्तींचा स्वभावसुद्धा अगदी छान चौकीत राहणाऱ्या लोकांप्रमाणेच असतो. या व्यक्तींना नेहमी सजेस्ट केलं जातं की तुम्ही तुमच्या घशाची आणि टॉन्सिल्सची नेहमी काळजी घ्या. संसर्गजन्य होणाऱ्या रोगांची आणि आजारांची तुम्ही नेहमी काळजी घ्या. घशामध्ये होणारे इन्फेक्शन किंवा अतिशय जोरात बोलणं, ओरडणं यामुळे घसा बसणं किंवा थंड पाणी पिल्यामुळे घशाचे होणारे त्रास याबद्दल नेहमीच तुम्ही काळजी घ्या, अलर्ट राहा. हे या राशीच्या लोकांना सजेस्ट केलं जातं. तिसरी रास येते मिथुन रास आणि मिथुन राशीची लोक हसत खेळत बोलणारी, मजा मस्ती करणारी ही लोक असतात. कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही क्राऊडमध्ये ही लोक लगेच मिसळतात. आणि या राशीवर अंमल असतो हाताचा, खांद्याचा आणि सेंट्रल नर्वस सिस्टमचा. याचा अंमल या राशीवरती होत असतो. या राशीच्या व्यक्तींना हाताचे त्रास होणं, खांदे दुखणं असे होत असतात. तसंच स्किन ॲलर्जी आणि इन्फेक्शनचे त्रास होणं या राशीच्या लोकांमध्ये दिसून येत असतं. म्हणून या राशीच्या व्यक्तींनी पर्टिक्युलरली स्किन ॲलर्जी, इन्फेक्शन याबद्दल अलर्ट राहणं, तसंच कुठलीही गोष्ट महत्त्वाच्या वेळी विसरणं याबद्दल थोडंसं सतर्क राहावं हे त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. चौथी रास येते कर्क रास आणि कर्क राशीचा अंमल असतो छातीच्या भागावर आणि शरीरातील जलतत्वावरती म्हणजे लिक्विड्सवरती आणि ब्लड फ्लोवरती. या राशीच्या व्यक्तींना सजेस्ट केलं जातं की तुम्ही तुमच्या मनस्थितीवरती व्यवस्थित लक्ष द्या. आणि या राशीचा स्वामी असतो चंद्र, म्हणून तुम्ही तुमच्या मनाची व्यवस्थित काळजी घ्या. मनाला पॉझिटिव्ह कसं ठेवता येईल याबद्दल लक्ष द्या. तसंच छातीच्या भागात होणारे फुफ्फुसाचे आजार किंवा छातीत पाणी होणं किंवा भीती वाटणं, सतत घाम येणं या सर्व गोष्टींबद्दल किंवा लिक्विड रिलेटेड संसर्गजन्य कावीळ वगैरे सारखे आजार होणं या गोष्टींबद्दल या राशीच्या व्यक्तींनी नेहमी अलर्ट राहावं. पाचवी राशी येते सिंह रास आणि सिंह राशीचा स्वामी असतो रवी. या राशीच्या लोकांना मोडेन पण वाकणार नाही या तत्वावर चालायला नेहमीच आवडतं. म्हणून या राशीचा भाग येत असतो पाठीचा कणा, हृदय आणि डोळे. या राशीच्या व्यक्तींनी या अवयवांची आणि भागाची विशेष काळजी घेणं नेहमीच त्यांना सजेस्ट केलं जातं. सहावी रास येते कन्या रास आणि कन्या राशीचा अंमल असतो आतड्यांवरती, लहान आणि मोठ्या आतड्यांवरती, पचन संस्थेवरती. कन्या राशीच्या लोकांना इनडायजेशनचे बरेच वेळा त्रास आणि आजार होताना दिसत असतात, पोटाचे विकार होताना दिसत असतात. त्यामुळे त्यांनी पोटाची आणि लहान आतड्यांचे किंवा हर्निया या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते. सातवी रास येते तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींनी ओटीपोटाची, किडनीची व्यवस्थित काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं आणि ड्रिंक करणं किंवा प्रमाणाबाहेर मद्यपान करणं टाळावं हे नेहमी या राशीच्या व्यक्तींना सजेस्ट केलं जातं. आठवी रास येते वृश्चिक रास आणि शरीरात असलेल्या गुप्त भागांबद्दल, गुप्त इंद्रियांबद्दल ह्या राशीचा संबंध असतो. या राशीच्या व्यक्ती कुठल्या गोष्टीचा सहजासहजी खुलासा करून सांगत नसतात. म्हणूनच या राशीच्या व्यक्तींनी प्रायव्हेट बॉडी पार्ट्सची व्यवस्थित काळजी घेणं, तिथे एलर्जी किंवा इन्फेक्शन होत असेल तर वेळेतच सुधारणं किंवा मेडिकल ट्रीटमेंट घेणं या राशीच्या लोकांना सजेस्ट केलं जातं. नववी रास येते धनुरास आणि धनुराशीचा अंमल असतो मांड्यांवरती आणि शरीरातील चरबीवरती किंवा मेदनीय असलेल्या गोष्टींवरती.
त्यामुळे शुगर, डायबेटीस, थायरॉईड या सर्व गोष्टींची जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर धनुराशीच्या व्यक्तींनी व्यवस्थित अलर्ट होणं आणि आधीपासूनच काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. 10वी रास येते मकर रास आणि मकर राशीचा अंमल असतो गुडघ्या आणि पोटऱ्यांवरती आणि या राशीचा स्वामी असतो शनी. म्हणून जर एखाद्या गुडघ्याला त्रास झाला तर तो व्यक्ती अतिशय लंगडत चालू शकतो किंवा पायाला इजा झाली तर त्याची गती नेहमी कमी होत असते. म्हणून अशा व्यक्तींनी त्यांच्या पायांची, गुडघ्यांची, पोटऱ्यांची काळजी घेणं, तसंच या राशीच्या व्यक्तींनी भरपूर पाणी पिणं आणि मनस्थिती सकारात्मक ठेवणं हे पण सजेस्ट केलं जातं. 11वी रास येते कुंभ रास आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी पायातील घोट्यांचा आणि पोटरीपासून खाली असलेल्या भागाचा नेहमी विचार करावा. चालताना, फिरताना नेहमी या भागाची काळजी घ्यावी. व्हेरिकोस वेन किंवा वातविकार याबद्दल सुद्धा या राशीच्या व्यक्तींनी नेहमी अलर्ट राहावं. आणि ज्योतिषशास्त्रातली 12वी आणि शेवटची राशी येते मीन रास. मीन राशीचा अंमल असतो तळव्यांवरती. या राशीच्या व्यक्तींना चालताना पाय मुरगळणं किंवा पायांना सूज येणं असे त्रास किंवा आजार होऊ शकतात. म्हणून या व्यक्तींनी त्यांच्या पायांच्या तळव्यांची व्यवस्थित काळजी घेणं नेहमीच महत्त्वाचं ठरतं. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण दिलेला हा आशीर्वाद माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा राहील. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुमची राशी कोणती आहे आणि या राशीनुसार तुम्हाला सुद्धा कुठला त्रास होतो का, तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका.